नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे रोखोनी मज पाहू नको. कथेचे लेखक आहेत राजेंद्र भट. कथेला आता सुरुवात करू. गंगारामने मधली सुट्टी संपल्याचा टोल दिला. पुढचा तास घ्यायला शिक्षक वर्गावर आले. काही स्कॉलर मुलं अगोदरच वर्गात येऊन बसली होती, तर काही मुलं बेल झाल्यावर टॉयलेटकडे धावली. काही मुलं वॉटर बॅग भरून घेत होती. काही जण 4 वेळा एकमेकांना बाय बाय करत होते. या मुलांची ही नेहमीची सवय आहे. सुट्टी संपल्यावरच करणार सगळं. शिक्षकांना हे नेहमीचं होतं, त्यामुळे ते थांबून होते. इतक्यात एक किंकाळी आली. तो आवाज ऐकून काय झालं हे बघायला अर्धी शाळा गॅलरीमध्ये जमा झाली. पण खाली पडलेलं प्रेत पाहून कित्येक विद्यार्थी आणि बाईंना भोवळ आली. प्रिन्सिपल सरांनी प्रसंगवधान दाखवत बिल्डिंगचं गेट बंद करून घेतलं, जेणेकरून विद्यार्थी मैदानात येणार नाहीत. पोलिसांना लागलीच कॉल करण्यात आला. त्या प्रेताची अवस्था बघवत नव्हती. उंचावरून पडल्यामुळे डोक्याची पार शकल झाली होती. आजूबाजूला रक्ताचं नुसतं थारोळं झालं होतं. एक गोष्ट मात्र विचित्र दिसत होती. पाठीवर किंवा छातीवर न पडता दोन्ही हात आणि पाय समोर घेऊन एका कुशीवर ते प्रेत पडलेलं दिसत होतं. एखादं 4 पायांचं जनावर झोपलं आहे असंच वाटत होतं. शाळेच्या पहिल्या दिवसाचं प्रत्येक विद्यार्थ्याला अप्रूप असतं. नवीन वह्या, पुस्तकं, शाळेची नवीन बॅग, नवा युनिफॉर्म, बूट वगैरे. शिवाय मोठ्या सुट्टीनंतर जुने मित्रमैत्रिणी पुन्हा भेटतात. त्या आनंदाला कुठलं परिमाण नसतंच. 1-2 नवीन मुलं प्रथमच दाखल झालेली असतात या शाळेत. नवी शाळा कशी असेल, टीचर कसे असतील, ही हुरहुर असतेच काही जणांना. पहिली दुसरीत दाखल झालेल्या मुलांमध्ये काही अशी असतात ज्यांना शाळेत जायचं नसतं. रडून रडून त्यांचा आकांत सुरू असतो. 5-6 दिवसात ती सुद्धा सेट होतातच म्हणा. शिक्षक देखील एक्सायटेड असतातच की. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर सहकारी भेटतात. त्यांना देखील खूप छान वाटतं. शाळेतील सगळ्यात आगाऊ आणि व्रात्य मुलगा आपल्या वर्गात आला तर अशी साधार भीती सुद्धा असते काही शिक्षकांना. नीला देखील आज अंजिरी रंगाची नवीन साडी नेसून केसात आवडीचा मोगरा माळून तिच्या नवीन स्कूटरवरून शाळेत दाखल झाली. केव्हा एकदा सर्व सहकारी शिक्षकांना स्कूटर दाखवते असं झालेलं तिला. नीलाचं वय 30च्या आसपास असेल. 1.5 वर्ष झालं लग्नाला, पण चेहऱ्यावरचं नव्या नवरीचं तेज काही ओसरलं नाही. शाळेत शिरेपर्यंत खूप उत्साह होता तिच्यामध्ये. गाडी पार्किंगला लावून स्टाफ रूममध्ये जाईन, सर्वांना नव्या स्कूटरचे पेढे देईन, मग एकमेकींच्या चौकशा होतील. नवऱ्याचा विषय कोणी काढला, चेष्टा केली तर लाजून चुरचूर होईल, अशा विचारात तिने शाळेत प्रवेश केला. पण आतमध्ये पाऊल टाकताच आसपास कसल्या तरी अशुभाची तिला जाणीव झाली. नेमकं काय ते तिला समजत नव्हतं. आतमध्ये जाऊ नये असंच तिला वाटत होतं. पण असं घरी परत कसं जाणार? काय सांगून सुट्टी घेणार आपण? नाईलाजानेच ती स्टाफ रूममध्ये आली. रूममध्ये बऱ्यापैकी कलकलाट सुरू होता. नीला आल्यावर 1-2 तिच्या जवळ आल्या, पण त्यांना डावलून ती सरळ कोपऱ्यात जाऊन बसली. सुरेश, एक कडक कॉफी घेऊन ये, तिने ऑर्डर केली. सुरेशने कदाचित ऐकलं असेलही किंवा नसेलही, पण त्याचं काहीच उत्तर आलं नाही. नकळत तिने मोठ्याने त्याला परत आवाज दिला. त्यासरशी स्टाफ रूममध्ये एकदम शांतता पसरली. आपलं चुकल्याचं तिला जाणवलं, पण आपल्याला नक्की काय होतंय हेच तिला समजत नव्हतं. सुरेशने कॉफी देण्या अगोदर पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवला. त्यातलं थोडं पाणी पिऊन तिने उरलेल्या पाण्याने चेहऱ्यावर हापका मारला. तिला थोडी तरतरी आली. केस सारखे करून तिने बॅग लॉकरमध्ये ठेवली. एका घोटात कॉफी पिऊन ती सरळ स्टाफ रूम बाहेर पडली. आज नीलाला काय झालं अचानक? तिच्या मागे कुजबूज सुरू झाली.
पण त्याकडे दुर्लक्ष करून ती 5वीच्या वर्गावर आली. क्लास टीचर आल्या म्हणून सर्वांनी उठून तिला ग्रीट केलं. सर्वजण बसल्यावर तिने विद्यार्थ्यांना आपापलं नाव सांगायला लावलं. पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांची ओळख परेड ठरलेली असते. दरवर्षी 1-2 मुलं आईवडिलांच्या बदलीमुळे शाळेत नवीन आलेली असतात. एखादा मुलगा नापास होऊन पुढल्या वर्गात न जाता मागे राहतो. त्यामुळे फॉर्मल ओळख झालेली बरी असते. एक मुलगा मुलगी आपलं संपूर्ण नाव सांगून खाली बसत होती. सगळ्यांची नावं लक्षात राहणं अगदीच अशक्य. तरी देखील रीत म्हणून ओळख परेड सुरू होती. अचानक एका आवाजाने नीलाने दचकून वरती पाहिलं. भिंतीवर किंवा जमिनीवर नखं खरवडल्यासारखा त्या मुलाचा आवाज होता. माझं नाव समीर सखाराम देवळेकर. इतर मुलांचा उत्साह त्या मुलाच्या बोलण्यात अजिबात जाणवत नव्हता. नीलाने त्याच्याकडे बघितलं. हिरव्या डोळ्यांनी तो तिला निरखून पाहतोय असंच तिला जाणवलं. त्याचे तांबूस रंगाचे केस आणि हिरवे डोळे पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखं तिला प्रकर्षानं जाणवलं. तिच्या घशाला कोरड पडू लागली. पायातले त्राण गेल्यामुळे तिने खुर्चीत अंग झोकून दिलं. उरलेल्या 4-5 मुलांची ओळख संपल्यावर तिने मुलांना सांगितलं, तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काय काय धमाल केली, पाढे म्हटले की नाही, कुठे फिरून आलात, नवीन काय शिकलात, सगळं लिहून काढा बरं. आणि ती एका पुस्तकात डोकं खुपसून बसली. पुढच्या कुठल्याही तासाला तिचं लक्ष नव्हतं. ते हिरवे डोळे आपल्या पाठीला डाचत आहेत याची तिला प्रत्येक क्षणाला जाणीव होत होती. संध्याकाळी निघताना तिने रोहिणीला विचारलं, मला आज घरी सोडशील का ग माझ्या स्कूटरवरून? हवं तर स्कूटर घेऊन जा तू घरी. मी मकरनला सांगून ठेवते. कामावरून येताना तो तुझ्याकडून स्कूटर कलेक्ट करेल. त्याप्रमाणे तिने त्याला मेसेज सुद्धा करून टाकला. घरात आल्यावर पर्स वगैरे तशीच ठेवून लाईट न लावताच ती बेडवर कलंडली. डोळ्यांना प्रकाश नको वाटत होता. काही वेळ पडून राहिल्यावर तिला जरा बरं वाटलं. इतक्यात बाजूला कोणाची तरी चाहूल जाणवली. मकरंद, बरं झालं तू लवकर आलास. नवरा आल्याच्या समाधानात ती चटकन उठून बसली. त्याला घट्ट मिठी मारण्यासाठी ती आतुर झाली होती. पण दरवाजात तिला दिसलं की नवरा काही आलेला नाही. मात्र 2 हिरवे डोळे तिच्याकडे रोखून पाहत आहेत असंच तिला जाणवलं. भीतीने ओरडावं असं तिला वाटत होतं, पण तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. कसं बसं हात लांब करून तिने दिवा लावला आणि त्या प्रकाशात तिला दिसलं, तिच्याशिवाय खोलीत कोणीच नव्हतं. बेडच्या कोपऱ्यात ती अंग चोरून बसून राहिली. काही वेळाने तिच्या खांद्यावर एक स्पर्श जाणवला. भीतीने तिच्या अंगावर काटा उभा राहिला. मोठ्या निकराने तिने तो हात झटकला. नीला, काय झालं? मकरनचा आवाज ऐकून तिचा बांध फुटला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. थोडं शांत झाल्यावर ती किचनकडे वळाली. आज जेवणाचं काही करू नकोस, आपण बाहेर जाऊ जेवायला, मकरंद समजूतदारपणाने बोलला. तुला काही होतंय का? डॉक्टरांकडे जायचंय का? नवऱ्याच्या आपुलकीने ती थोडी शांत झाली. त्याचं टेन्शन कशाला वाढवायचं उगाच, म्हणून तिने त्याला काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं ह्या विचारानेच तिच्या पोटात गोळा आला. बरं वाटत नाही अशी सबब देऊन नीलाने सुट्टी टाकली. मकरंद सुद्धा घरीच थांबला. दोघांनी दुपारी नाटक, चौपाटी, रात्री मरीन ड्राईव्ह फिरून सुट्टी साजरी केली. नीला, तुला खरंच बरं वाटतंय ना? सकाळी कामावर जाताना मकरंदने तिला विचारलं. नाहीतर आज सुद्धा नको जाऊस शाळेत, मी पण घरीच थांबतो. नको नको, बरी आहे मी, जाणार आहे शाळेत, डोंट वरी. तू पण निघ वेळेत आणि ऑफिसला पोचलास की फोन कर. नीलाने नवऱ्याला पिटाळलं. तिने शाळेत जायची तयारी सुरू केली, पण खरं सांगायचं तर मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. कसं बसं मनाची तयारी करून ती शाळेत पोचली. मैदानात मुलांना सोडायला आलेल्या पालकांची गर्दी होती. त्यातली काही मुलं आपल्या सवंगड्यांबरोबर खेळत होती. स्कूटरचा स्पीड कमी करून नीला गाडी पार्किंगमध्ये लावत होती. इतक्यात तिथे पडलेला बॉल उचलायला समीर आला.
त्याला बघताच आपल्या सर्वांगामधून एक थंडगार शिरशिरी आल्याचं तिला जाणवलं. समीर तिला एकटक बघत होता. त्याच्या नजरेत आपल्याविषयी राग दिसत होता. काहीतरी बोलायचं म्हणून तिने त्याला गुड मॉर्निंग केलं. तो देखील तिला गुड मॉर्निंग मॅम म्हणाला. पण तो नाईलाज म्हणून बोलला असं का कुणास ठाऊक तिला वाटलं. तुझं नाव काय रे, विसरले मी, तिने त्याला बोलतं करायला विचारलं. तो काहीच न बोलता निघत होता. शाळा सुरू होईपर्यंत मिळेल तेवढं त्याला खेळायचं होतं किंवा अजून काही कारण असेल. नीला देखील तिथून निघतच होती. इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले, बिट्टू बॉल टाक. बिट्टू, हे नाव आपण आधी कधीतरी ऐकलंय. नीलाने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. एक मुलगा समीरलाच बिट्टू म्हणून संबोधित करत होता. पुढील संपूर्ण दिवस ती मनात बिट्टू ह्याच शब्दाची उजळणी करत होती. पण हे नाव आपण कुठे कधी ऐकलंय हे तिला अजिबात आठवत नव्हतं. नंतर येणारा प्रत्येक दिवस बिट्टू उर्फ समीर आणि नीलामधली दरी वाढवण्याचं काम करत होता. क्लास टीचर असली तरी समीरला अभ्यास न करण्याबद्दल किंवा कुणाच्या खोड्या काढण्याबद्दल न बोलणंच तिला पसंत होतं. चुकून कधी त्यांची नजरानजर झाली तर त्याच्या थंड नजरेने तिच्या काळजात कळ उठत असे. नीलाला शाळेत जायचा हल्ली उबग आलेला. तशातच शाळेला 3 दिवस लागून सुट्टी असल्यामुळे ती आईकडे राहायला आली होती. माहेरी आल्यावर तिच्या मनावरचा डोक्यावरचा ताण हलका हलका होऊन गेला. तिकडे असताना एक दिवस तिची सुचिता मावशी आली अचानक दुपारी. सुचिता मावशी म्हणजे नीलाच्या आईची बालमैत्रीण. जवळच एक लग्न होतं म्हणून ती नीलाच्या आईला भेटायला आली होती. अनेक महिन्यांनंतर भेटल्यामुळे दोघींनाही किती बोलू किती नको असं झालं होतं. जया, एक दिवस घेऊन ये ग नीलाला आमच्या घरी, मावशी आईला सहजच बोलत होती. नीलाला उद्या घरी जायला हवं. जावई बापू एकटे राहून कंटाळले असतील बायकोशिवाय, आई मावशीला म्हणाली आणि नीलाकडे बघून दोघी गालातल्या गालात हसू लागल्या. पण पुढल्या वेळी नक्की घेऊन येईन हं, आईने मावशीला परस्पर आश्वासन देऊन टाकलं. नीला, आजही मांजराला भीतेस का ग? मांजराचा विषय निघाल्यावर नीला जरा सावरून बसली. हो, मला अजून सुद्धा आजूबाजूला मांजरा असली की खूप अनकम्फर्टेबल व्हायला होतं, नीला उत्तरली. तुला आठवतं का नीला, तू लहान असताना एकदा आमच्या घरी आली होतीस आईबरोबर. जेमतेम 4.5-5 वर्षांची असशील. आमच्या शेजारच्या कोठारे आजींच्या घरात खूप मांजरं होती. ती आमच्या घरात सुद्धा येत असत. त्यातलं एक मांजर तुझ्या हातून चुकून. बोलता बोलता सुचिता मावशी अचानक थांबली. आपण काय बोलणार होतो हे तिच्या वेळीच लक्षात आलं. त्यामुळे तिनं बोलणं सावरून घेतलं आणि घाईघाईत निरोप घेऊन जायला निघाली. माझ्या हातून चुकून काय झालं होतं मावशी, नीलाला जाणून घ्यायचं होतं. अगं विशेष काही नाही, येते ग जया, एवढं बोलून सुचेताने काढता पाय घेतला. पण सत्य काय ते समजल्याशिवाय नीला गप्प राहणार नाही याची तिच्या आईला खात्री होती. आईने दार लावून घेतलं आणि ती किचनमध्ये गेली. पण अपेक्षेप्रमाणे नीला तिच्या मागे मागे आलीच. आई, मावशी काय सांगत होती? मी लहान असताना काय झालं माझ्या हातून? हे बघ, तू सांगितल्याशिवाय मी पाणी देखील पिणार नाही, नीलाने ठेवणीतलं ब्रह्मास्त्र काढलं. सांगते, त्याशिवाय तू काही ऐकणार नाहीस. ऐक तर. तसे आई बोलू लागली. आपण एकदा सुचिता मावशीच्या घरी गेलो होतो. तू तेव्हा असशील 5-1 वर्षांची. तुझ्यासोबत खेळायला तिथे कोणी नव्हतं. लहान मुलांना सहसा कुत्रं मांजरं असे पाळीव प्राणी आवडतात, पण तुला मात्र त्यांची लहानपणापासून भीती वाटते, विशेषतः मांजर. तुला एकदा मांजराचं नख लागलेलं चुकून, त्यामुळे तू मांजराचा धसका घेतलायस. आपण मावशीच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोठारे आजींच्या घरातल्या मांजराची तिच्या घरी ये-जा सुरू होती. मावशी कौतुकाने तुला एक एक मांजर दाखवत होती. हा बघ सोन्या, ही मनुली, हा काळ्या बोक्या आणि हा बिट्टू. या बिट्टूचे डोळे बघ कसे ग्रीन आहेत. तू मात्र अंगत चोरून बसली होतीस माझ्या बाजूला. रडण्याच्या बेताला आली होतीस.
इतक्यात तो बिट्टू तुझ्या जवळ यायला बघत होता. वास्तविक तो इतका गोड दिसत होता, पण तू घाबरून मला घट्ट बिलगून बसलीस. तो बिट्टू तुझ्याकडे बघत म्याव म्याव करत होता. तुला भीती वाटली. तुला वाटलं हा पण आपल्याला नख वगैरे मारेल. तू त्याला हकलवायला बघत होतीस. जा इथून असं रडत रडत हातवारे करत होतीस, पण तो काही जागेवरून हलत नव्हता. अचानक तुझ्या हाताला छोटी लाकडी बॅट लागली. तू ती बिट्टूच्या दिशेने भिरकावलीस. दुर्दैवाने ती त्याच्या वर्मी बसली आणि ते मांजर जागीच गतप्राण झालं. जीव जाताना त्याच्या उघड्या मृत डोळ्याने ते आपल्याकडे बघत होतं. जणू मुकपणाने विचारत होतं, माझा जीव घ्यावा असं मी तुला काय त्रास दिला होता ग? उठारे आजींनी तेव्हा खूप थैथयाट केला. त्यांचा खूप जीव होता त्या मांजरावर. पण तू खूप लहान होतीस आणि आता बोलून काही उपयोग नाही म्हणून त्या गप्प राहिल्या आणि आपण आपल्या पावली परत आलो घरी. नंतर त्या आजी होत्या तोपर्यंत आपण एकदाही कधीही मावशीच्या घरी पाय ठेवला नाही. आपल्या हातून चुकून एका निष्पाप प्राण्याचा जीव गेला हे समजल्यावर नीलाला खूप वाईट वाटलं. पण तोच जीव आपल्या आजूबाजूला समीरच्या रूपात वावरतो आहे हे लक्षात आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. आईच्या तोंडून बिट्टूबद्दल समजलं आणि नीलाच्या पूर्वस्मृती थोड्या जाग्या झाल्या. आपल्या वाटणाऱ्या भीतीचं मूळ हे आहे कळाल्यावर ती खूप अस्वस्थ झाली. तिला एकदा वाटलं आईला समीरबद्दल सगळं सांगून टाकावं, पण नंतर जाणवलं त्याने साध्य काहीच होणार नाही. फक्त आईची काळजी वाढेल. नीलाने मकरनला फोन करून लगेच माहेरी बोलावलं तिला घेऊन जायला. कधी एकदा त्याच्या मिठीत शिरून त्याला सगळं सांगतेय असं तिला झालं होतं. मकरन देखील थोड्याच वेळात घरी आला. त्याच्याबरोबर बाहेरच्या बाहेर निघावं असं तिला वाटत होतं, पण तिने मनाला आवर घातला. जेवण होईपर्यंत नीलाने कसं बसं कंट्रोल केलं स्वतःला, पण नंतर मात्र 1 मिनिट देखील ती माहेरी थांबली नाही. स्वतःच्या घरी परत आल्यावर दारातच नीलाने नवऱ्याला मिठी मारली आणि हमसून हमसून ती रडू लागली. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. थोडं शांत झाल्यावर नीलाने त्याला शाळेच्या पहिल्या दिवसापासून जे काही घडलं ते जसंच्या तसं सगळं सांगून टाकलं. शिवाय आईकडून समजलेलं बिट्टूच्या हत्येचं प्रकरण ते सुद्धा सांगितलं. सर्व बोलून झाल्यावर तिला खूप हलकं वाटू लागलं. तिला वाटलं मकरंद आपली चेष्टा करेल, पुनर्जन्म वगैरे काही नसतं असं बोलेल. पण तसं काहीच न बोलता त्याने तिला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊयात असं सुचवलं. नीलाच्या मनात बिट्टूबद्दल गिल्ट असावा म्हणून तिला समीरबद्दल असं काहीतरी वाटत असेल असा त्याने निष्कर्ष काढला. मानसोपचार केले तर तिच्या मनावरचा ताण कमी होईल असं त्याला वाटत होतं. नीलाला मात्र हे अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे इथून पुढे नवऱ्याला या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही असं तिने ठरवलं. कारण तिला पक्की खात्री होती की हे काही मनाचे खेळ नाहीयेत. तो समीर आपल्या आयुष्यात बदला घेण्यासाठीच आला आहे. पुढील काही दिवस तिने नवऱ्यासमोर नॉर्मल राहण्याचं नाटक केलं, जेणेकरून मानसोपचार वगैरे सहज टाळता येईल. पण प्रत्यक्षात ती आणि समीर समोरासमोर आल्यावर ती घाबरून जात असे. महिन्यातल्या शेवटच्या शनिवारी शाळेत पालकांबरोबर मीटिंग असते. शाळा सुरू झाल्यानंतर ही पहिलीच मीटिंग होती. नीलाला समीरच्या आईवडिलांना भेटायचं होतं. त्याच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचं होतं. समीर शाळेत जसा वागतो तसाच घरी देखील राहतो का, आणि इतरही बऱ्याच गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या. समीर 11-12 वर्षांचा, म्हणजे त्याचे आईवडील 40च्या आतले असतील असं तिला वाटत होतं. पण प्रत्यक्षात ते दोघे 50शी पार केलेले दिसत होते. त्यांच्याकडून समजलं की लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी मूल होत नव्हतं, म्हणून समीरला त्यांनी दत्तक घेतलं. आणि कर्मधर्म संयोग असा की समीरला त्यांनी ज्या आश्रमामधून आणलं होतं तो आश्रम सुचेता मावशीच्याच भागातला होता. हा निव्वळ योगायोग कसा असू शकेल? नीलाला प्रश्न पडला. ह्याचाच अर्थ आपल्याला जाणवत असल्याप्रमाणे बिट्टूने समीर म्हणून जन्म घेतला आहे आणि आपल्याला मारल्याशिवाय तो काही शांत राहणार नाही. त्याच्यासाठीच तो आपल्या आयुष्यात आला आहे.
नीलाने आपल्या परीने निष्कर्ष काढला. नीलाला आता खरंच खूप भीती वाटत होती. तिचं लग्न होऊन जेमतेम 1.5 वर्षच तर झालं होतं. तिने मकरंद सोबत संसाराची अनेक स्वप्न रंगवली होती. इतक्यात मरण येऊन कसं चालेल? पण बिट्टू नावाची भीती सोबत घेऊन असं किती दिवस जगायचं? ह्यातून मोकळं कसं व्हायचं? तिला काहीच समजेनासं झालं होतं. काही दिवसांनंतरची गोष्ट. पेपर तपासत राहिल्यामुळे नीलाला शाळेतून निघायला खूप उशीर झाला. घाईघाईत तिने पार्किंगमधून स्कूटर काढली. नवऱ्याबरोबर एका फॅमिली पार्टीला जायचं होतं. नवऱ्याचे 3-4 कॉल येऊन गेले होते. घरी जाऊन चेंज करून निघेपर्यंत अजून उशीर होणार होता. नकळत तिने स्कूटरचा स्पीड वाढवला आणि अचानक एका वळणावर समीर गाडीसमोर आला. आपला आत्ता अपघात झाला असता या भीतीचा त्याच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा लवलेश दिसत नव्हता. तो शांत उभा राहून थंड नजरेने तिच्याकडे एकटक बघत होता. नीलाने जोरात ब्रेक लावला, त्यामुळे समीरला कसलीच इजा झाली नाही. पण स्कूटरचा बॅलन्स जाऊन नीलाच खाली पडली आणि तिला बऱ्याच ठिकाणी खरचटलं. मागून येणाऱ्या ट्रकने देखील झटकन ब्रेक लावला, त्यामुळे मोठ्या अपघातामधून नीला वाचली. रस्त्यावरील लोकांनी तिला प्यायला पाणी दिलं. बाजूला असलेल्या डॉक्टरांकडे नेऊन तिला मलमपट्टी केली. तोवर मकरंद तिथे पोचलाच होता. थोडं शांत वाटल्यावर त्याने तिला विचारलं, अशी कशी गाडी स्लिप झाली? अचानक समीर समोर आल्यामुळे आपला गाडीवरील ताबा सुटला हे सांगायचं तिच्या तोंडावर आलं होतं, पण तिने ते सांगणं जाणून बुजून टाळलं. अरे, घाईघाईत टर्न घेत होते आणि अचानक गाडीसमोर कुत्र्याचं पिल्लू आलं, म्हणून खचकन ब्रेक लावला, त्यामुळे गाडी स्लिप झाली. तिने मारलेली थाप पचून गेली. हे सांगताना तिच्या नजरेसमोर समीरचा चेहरा आला. आपल्याला स्कूटरने उडवलं असतं ही भीती सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. उलट यावेळेस तू वाचलीस असेच काहीसे भाव समीरच्या नजरेत दिसत होते आणि शांतपणे रस्ता क्रॉस करून तो चालता झाला होता. त्या दिवसापासून नीलाने एकटीने घराबाहेर पडण्याचा धसकाच घेतला. स्कूटरवरून शाळेत एकटं जाण्याऐवजी ती रोहिणीबरोबर रिक्षा करून जाऊ लागली. शाळेत आजूबाजूला इतर मुलं, स्टाफ असल्यामुळे तिला थोडं सेफ वाटत असे. तरी देखील एखाद्या वेळी समीर अचानक समोर आला की ती बावरून जात असे. त्या दिवशी नीलाला थोडं लवकर घरी जायचं होतं, म्हणून मधल्या सुट्टीत ती निघाली. जिन्यावर मुलांची गर्दी होती. नीला सावकाश जिना उतरत होती. इतक्यात मागून समीर धावत धावत आला आणि त्याचा नीलाला जोरात धक्का लागला. ती पडता पडता थोडक्यात वाचली. समीर घाईघाईमध्ये उतरून गेला सुद्धा खाली. मॅडमला आपला धक्का लागला हे त्याला कदाचित समजलं सुद्धा नसेल. समीरने मुद्दाम तर धक्का नसेल ना मारला हे काही तिला ठरवता आलं नाही, पण थोडा वेळ तिचं हृदय जोरजोरात धडधडत राहिलं. दुसऱ्या दिवशी त्याला वर्गाबाहेर बोलावून तिने जाब विचारला, तू मला मुद्दाम ढकललंस ना काल? नाही हो मॅम, चुकून धक्का लागला माझा तुम्हाला, सॉरी. समीर रडकुंडीला येऊन बोलत होता. रस्त्यावर सुद्धा तू मुद्दाम माझ्या समोर आलास. नीलाचे आरोप सुरूच होते. मॅम, मी असं का करेन? समीर रडत रडत बोलत होता. अजून अधिक तमाशा नको शाळेत, म्हणून तिने त्याला वर्गात जायला सांगितलं. आज शाळेत आनंदी वातावरण होतं. पुढल्या महिन्यातल्या पिकनिकची वर्गावर्गात नोटीस आली. शनिवार रविवार न जाता सोमवारी सकाळी 7 वाजता शाळेत जमायचं, संध्याकाळी 6 पर्यंत परत यायचं. शिवाय दुसऱ्या दिवशी सुट्टी. सलग 3 दिवस शाळेला सुट्टी म्हणजे मुलांची चंगळच. पुढील काहीच दिवसात मुलांनी पैसे भरले. 3 बसेस ठरवल्या गेल्या. नीलाला खरं तर आवडतं भटकायला, पण सध्या तिच्याकडे गुड न्यूज असल्यामुळे जाऊ की नको हे ठरत नव्हतं. चल ग नीला, अजून 5वा महिना तर सुरू आहे तुला. शिवाय पिकनिक स्पॉट काही फार लांब नाहीये, 1-1.5 तासावर तर आहे आणि रस्ते सुद्धा चांगले आहेत. तुला कसलाच त्रास नाही होणार. सगळ्यांनी आग्रह केला म्हणून नीला पिकनिकसाठी तयार झाली. बसमध्ये बसल्यापासून मुलांचा धिंगाणा सुरू होता. नीला पुढल्या सीटवर बसून एन्जॉय करत होती. नशिबाने समीर दुसऱ्या बसमध्ये असल्यामुळे तिला खूपच रिलॅक्स वाटत होतं. पिकनिक स्पॉट सुद्धा छान होता.
मोठं गार्डन, खेळायला झोपाळा, घसरगुंडी, झाडाखाली मोठा पार, बाजूला छोटी नदी. तो एकंदर परिसरच खूप सुंदर होता. दिवस कसा संपला कुणाला कळलंही नाही. मुलं तर निघायला तयारच नव्हती. सगळ्यांना खूप मस्त वाटत होतं. बसमध्ये बसण्या अगोदर सर्वजण वॉशरूमला गेले होते. नीला देखील तिथेच निघाली होती. तो भाग थोडा निसरडा होता म्हणून ती सावकाश चालत होती. इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि तिचा तोल गेला. नशीब बलवत्तर म्हणून बाजूने जाणाऱ्या एका काकांनी तिला धरलं आणि ती पडता पडता वाचली. दुखापत झाली नाही, पण भीतीमुळे तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. समीर, केदार, हळू चालता येत नाही का तुम्हाला? नीलाने आवाजाच्या दिशेने पाहिलं. एक टीचर ओरडत होत्या मुलांना. म्हणजे समीरने मुद्दामच मला धक्का दिला. नीलाला तर आता खात्रीच झाली. पुढला संपूर्ण आठवडा तिने घरी आराम केला. झालेल्या घटनेमुळे तिचं ब्लड प्रेशर खूप कमी झालं होतं. संपूर्ण बरं वाटल्यावर मगच तिने शाळेत जायला सुरुवात केली. पहिलं बाळंतपण म्हणून आईने लेकीला माहेरी बोलावलं होतं. ती जाणार होतीच पुढल्या महिन्यात, पण आपल्या घरापासून शाळा जवळ होती. शिवाय बाकी कसला त्रास होत नव्हता म्हणून 8वा महिना संपेपर्यंत शाळेत जायचं तिने ठरवलं होतं. म्हणजे डिलिव्हरी नंतर जास्त सुट्टी घेता येणार होती. सगळं व्यवस्थित सुरू होतं. फक्त समीरची तिला भीतीच वाटायची. तो समोर आल्यावर एकदा तिच्याकडे निरखून बघायचाच. एकदा तिच्या पोटाकडे बघायचा. ती नजर तिला असह्य होत असे. माझ्या बाळाला काही झालेलं मी खपवून घेणार नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी ते करीनच, नीलाने मनोमन ठरवलं. ती संधी शोधतच होती आणि अखेर तो दिवस उगवला. विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रम म्हणून कुंडीत झाडं लावली होती. त्या सर्व कुंड्या गच्चीत ठेवल्या होत्या. मधल्या सुट्टीमध्ये रोज 4-5 मुलांनी झाडांना पाणी द्यायचं ठरलं होतं. आज समीर आणि इतर काही मुलांचा टर्न होता. लागोपाठ 2 दिवस गृहपाठ केला नाही म्हणून इंग्लिशच्या टीचरने समीरला शिक्षा दिली की आज सगळ्या झाडांना समीरने एकट्याने पाणी घालायचं. त्याचप्रमाणे तो बिचारा एकटाच झाडांना पाणी घालत होता. त्याला पाहून नीला गुपचूप वरती आली. आपल्याला कोणी वर येताना बघत तर नाही ना, ही खबरदारी तिने घेतली होती. आज तिचे इरादे नेक वाटत नव्हते. गच्चीचं दार लोटलेलं होतं. समीर दरवाजा मागे लपून राहिला. ती वर आल्यावर त्याने एकदम भा असं केलं. ती दचकली. गच्ची तशी बऱ्यापैकी ओली होती, त्यामुळे ती थोडी घसरली. सुदैवाने तिला किंवा बाळाला कुठलीही दुखापत झाली नाही, पण आज ती समीरला सोडणार नव्हती. तिने पुढे येऊन त्याचं बखोटं धरलं. त्याला फरफटत ती कठड्याजवळ घेऊन आली. मॅम, सोडा मला, तो विनवणी करत होता. तिने सगळी शक्ती एकवटून त्याला कठड्यावर बस्त केलं. समीरने खाली पाहिलं. त्याला खाली पडण्याची भीती वाटत होती. आजवर तू खूप वेळा मला इजा करण्याचा प्रयत्न केलास. तुझ्यामुळे 2 वेळा मी पडता पडता वाचले. पिकनिकच्या वेळी सुद्धा तू मुद्दाम मला धक्का दिलास. आज देखील तू घाबरवलंस म्हणून मी पडणार होते, नीला बोलत होती. नाही हो मॅम, त्या दिवशी तुम्हाला केदारचा धक्का लागला. आज सुद्धा मला वाटलं माझा एखादा मित्र गच्चीत आला असेल म्हणून मी भॉ केलं आणि तुम्ही घाबरून पडलात, समीर सफाई देत होता. तो कदाचित खरं बोलत असेलही असं नीलाला वाटलं होतं, पण म्हणून ती त्याला माफ करणार नव्हती आणि आजच्यासारखी संधी पुन्हा मिळणार देखील नव्हती. तिने कसलीही दया माया न दाखवता त्याला सरळ खाली ढकलून दिलं. मग भरभर जिना उतरून ती खाली आली. समीरच्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून सर्वजण गॅलरीत जमा झाले होते. त्यामुळे नीलाला गच्चीतून खाली उतरताना कुणीच पाहिलं नाही. ती घोळक्यात उभं राहून समीरला बघू लागली. अचानक तिचं पोट असह्य दुखू लागलं. तिला डिलिव्हरी पेन सुरू झाल्याचं इतर बायकांना समजलं. त्यांनी तातडीने तिला खाली आणलं. शाळेच्या व्हॅनमधून तिला हॉस्पिटलमध्येच न्यायचं ठरवलं. व्हॅनमधून जाताना तिचं समीरकडे लक्ष गेलं. त्याचे उघडे डोळे जणू तिला म्हणत होते, मॅम, मी खरंच काही नाही केलं. मला का मारलत? नीला हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत
तिच्या आईला आणि नवऱ्याला फोन करून बोलावलं गेलं. नीला, काळजी करू नकोस, होईल सर्व ठीक, आई लेकीला धीर देत होती. पण 8व्या महिन्यात बाळंतपण आलं म्हणून मनातून ती जास्त धास्तावली होती. तरी ती नीलाला धीर देत होती. शेवटी एकदाची नीलाची सुटका झाली. मुलगा झाला म्हणून सगळेच आनंदित झाले. नीला शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिलं, मकरंद पाळण्याजवळ उभा होता. नीला, आपल्याला मुलगा झाला, बघ किती क्यूट आहे आपलं बाळ. नीला उठायला बघत होती, पण तिला खूप थकवा जाणवत होता. थांब नीला, मी देते बाळाला तुझ्याजवळ. नीलाच्या आईने बाळाला तिच्या कुशीत दिलं. बघा तरी आमचं बाळ किती छान आहे, बघू बघू म्हणत नीलाने बाळाकडे पाहिलं. त्याचं सोनेरी जावळ पाहून ती घाबरली. त्याचे हिरवे डोळे तिच्या हृदयाचा ठाव घेत होते. जणू तिला ते हेच सुचवत होते की इतक्या सहजासहजी काही तुम्ही मला संपवू शकत नाही मॅम. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.